स्टँडर्ड्स 5th मॅथ्स प्रॉब्लेम सेट 38. आज आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम सेट नंबर 38. क्वेश्चन असणार आहे, रीड द डेसिमल फ्रॅक्शन अँड राईट डाऊन द प्लेस व्हॅल्यू ऑफ इच डिजिट. इच डिजिट म्हणजेच प्रत्येक नंबरची आपल्याला प्लेस व्हॅल्यू काढायला सांगितलेली आहे. क्वेश्चन फर्स्ट 6.13. 6.13. आता पहा, 6ची पण काढायची आपल्याला, 1ची पण काढायची आणि 3ची पण प्लेस व्हॅल्यू काढायची. तर तुम्हाला पहिला तर तुम्ही बॉक्स करून घ्या, म्हणजेच तुम्हाला अवघड जाणार नाही. किती डिजिट आहे तिथे? 3 डिजिट, म्हणजेच 1 2 3. तुम्हाला हे माहीतच असेल की पॉइंट रीड कसं करायचं हे. म्हणजेच पॉइंटच्या पहिल्यांदा असते ती लेफ्ट साईडला असते ती युनिट आणि टेन्थ असे प्लेस व्हॅल्यू असते, आणि पॉइंटच्या पुढे काय असणार आहे? टेन्थ आणि हंड्रेड्स प्लेस व्हॅल्यू असतात. म्हणजेच इथे 3 डिजिट आहे, म्हणजेच इथे आपण पहिल्यांदाच लिहून घेऊ शकतो युनिट प्लेस. इथे पॉइंटच्या लेफ्ट साईडला एकच प्लेस आहे, म्हणून आपण युनिट प्लेस घेतलेले आहे. हा असणार आहे आपल्याला पॉइंट, आणि इथे 1 असणार आहे टेन्थ. प्लेस व्हॅल्यू, आणि 3 हे 100 या प्लेस व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट होणार आहे. समजण्यासाठी तुम्हाला हे कॉलम दिलेले आहेत. आता पहा, पॉइंट आहे असा, त्याला कोणतंही काही प्लेस व्हॅल्यू नसते. 6 युनिट म्हटले की 6ची काय असणार आहे? 6 × 1 म्हणजेच 6 1 जा 6. प्लेस व्हॅल्यू काय असणार आहे? 6. 1चं कसं करणार आहे कन्वर्टमध्ये? आता बघा 10th प्लेस व्हॅल्यू, तर याला कशाने करणार आहोत आपण? 1 × 1/10. 10 पॉईंटच्या नंतर आहे म्हणून तो अपॉनमध्ये त्याची प्लेस व्हॅल्यू असते. आता इथे काय करणार आहे? 1/10 झाला, तर इथे जेव्हा कोणताही डिनोमिनेटर्स नसतो तेव्हा 1 हा नेहमी असतोच. म्हणजेच 1/1 × 1/10. 1 1 जा 1 आणि 10 1 जा 10. इथे 1/10 आलं, आणि त्याच्यानंतर आपण मागील प्रॉब्लेम सेटमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ही 1/10 कसं राईट करायचं आहे. तर 1/10 इथे 1ला 1 लिहून घेतलं, पॉईंट दिला. किती झिरो आहेत? 1 0. हे 1 डिजिटमध्ये गेलेलं आहे. जेव्हा पॉईंटच्या पुढे कोणताही काही नसतं तेव्हा 0 देणं गरजेचं असतं. इथे काय आले? 10th प्लेस व्हॅल्यू 1ची 0.1. इथे लिहू शकता तुम्ही प्लेस व्हॅल्यू. इथे खाली समजण्यासाठी मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. 6ची किती आली होती? 6 पॉईंट, आणि आता 0.1. आता 3ची काढायची आपल्याला. 3चं कसं कोणते प्लेस व्हॅल्यूनुसार? 3 × 100 आहे, म्हणजेच 1/100. आता कोणतीही प्लेस डिनोमिनेटर्स नसतं तेव्हा आपण काय करतो? 1 घेतो. 1/100, आणि इथे 3 1 जा 3, 100 1 जा 100 इज इक्वल टू. आता 3/100 आहे, इथे किती झिरो आलेत? 2 0. 2 0 असेल तेव्हा आपण कसे कन्वर्ट करतो? होल नंबरवरचा आहे असं 1 डिजिटचा एकच डिजिट आहे, 1 0 देतो पॉइंट, आणि इथे दुसरा 0.
कन्वर्ट करून घेतलेलं आहे. आता इथे लिहू शकता तुम्ही 1 आणि 0.03 प्लेस व्हॅल्यू अशीच सर्व काढून घ्यायची आहे. क्वेश्चन नंबर 2 48.84 इथे तुम्ही प्लेस व्हॅल्यू काढण्यासाठी बॉक्स करू शकता. चार नंबर असतील तर 5 बॉक्स करायचा आहे. पॉइंटला सोडून द्यायचं आहे, म्हणजे पॉइंटला पण पकडायचं आहे. म्हणजे 1 2 3 4 5 1 2 3 4 आणि 5 कॉलम्स आले तर पॉइंट सुद्धा व्यवस्थित लिहिता येतो. पहा पॉइंट इथे देऊन टाकूया आपण. 4 8 पॉइंट आणि 84. आता याच्यावरती आपण लिहिणार आहोत. हे होल नंबर आहे. 48 हा होल नंबर आहे. म्हणजेच इथून लेफ्टहून चालू केलं तर आपण हे 8 ची प्लेस व्हॅल्यू युनिटमध्ये कन्वर्ट होणार आहे. 4 हा 10 प्लेसमध्ये कन्वर्ट होतो. पॉइंटला पॉइंट आहे. 8 कुठे असणार आहे? 10th आणि 4 100ths मध्ये. ओके, एक्सप्लेन करायचं खाली आणि त्याची प्लेस व्हॅल्यू परत नंतर बॉक्समध्ये द्यायची आहे. आता बघा इथे पॉईंटच्या नेहमी पहिला पॉईंटच्या लेफ्ट साईडवरून स्टार्ट करणार आहोत. 8ची पहिला प्लेस व्हॅल्यू काढून किंवा 4ची केली तरी चालेल. तुम्हाला जर डायरेक्टली येत असेल तर 4ची करू शकता तुम्ही. 4 इंटू आता 10 आहे म्हणजेच 10नी मल्टिपल करायचं. 4 10 जा 40 म्हणजेच किती आली प्लेस व्हॅल्यू? 40. नंतर आहे 8 इंटू आता युनिट प्लेसला कोणते नसते म्हणजेच 1 असतो. 8 1 जा 8. 8ची प्लेस व्हॅल्यू 8च. पॉईंटला पॉईंट देऊन टाकायचा आहे. नंतर नेक्स्ट असणार आहे 8. आता पहा इथे पॉईंटच्या नंतर आपण अपॉनमध्ये लिहितो किती? 10th. 1/10th सेम ॲज इट इज. 8ला काही जेव्हा डिनोमिनेटर्स जेव्हा दिलेला नसतो तेव्हा आपण 1 घेतोच. 8 1 जा 8 8 आणि 10 1 जा 10. इथे कन्वर्ट करायचं आहे. 8 1च टाईम आहे. 1 डिजिट आहे म्हणजे 1 पॉईंट आणि 0ला 1 0. जेव्हा कोणतंही पॉईंटच्या लेफ्ट साईडला कोणतेही नंबर्स येत नाही तेव्हा आपण 0 देतो. 8ची प्लेस व्हॅल्यू आहे 0.8 सेम ॲज इट इज. 4ची पण काढायची. 4 अपॉन नाही 4 हा होल नंबर ह्याच्यामध्ये असणार आहे. 1/100 डायरेक्टली करून घेते मी. जेव्हा कोणताही डिनोमिनेटर्स नसतो तेव्हा 1 घ्यायचा. 4 1 जा 4 आणि 100 1 जा 100. इथे 2 0 आहेत म्हणजेच आपण 4 1 0 देतो पॉईंटला आणि 0 जेव्हा 100ची प्लेस व्हॅल्यू काढतो तेव्हा. इथे काय आली 4ची प्लेस व्हॅल्यू? 0.04. ओके, सेम असे सर्व प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. 3 नंबर 3 72.05. 1 2 3 4 5 किती कॉलम करायचे आहेत आपल्याला? 5 कॉलम करून घ्यायचे आहेत. मोठे करू शकता तुम्ही. 1 2 3 4 आणि 5.
इथे अजून तुम्ही खाली वाढवू शकता. जे युनिट आणि 10, 100 तुम्ही लिहित आहात ते बॉक्समध्ये सुद्धा लिहू शकता. पण मिडलला तुम्ही नंबर डिजिट लिहायचे आहेत 72.05. व्यवस्थितच लिहून घेतलं तर तुम्हाला व्यवस्थित आन्सर येणार आहे. पॉईंटला पॉईंट देऊन टाकायचं. लेफ्ट साईडपासून स्टार्ट करायचं. युनिट प्लेस असणार आहे 2ची 7, 10th प्लेसमध्ये 0, 10th आणि 500 THS ही प्लेस व्हॅल्यू काढायच्या आहेत. डायरेक्टली करूया आपण. एक्सप्लेनची गरज वाटत नाही. 2 1 जा 2, 7 7ला 10 जर आपण मल्टिपल केलं तर 7 10 जा 70 हे प्लेस व्हॅल्यू आहे. 2 युनिट प्लेसला असल्यामुळे 2ची प्लेस व्हॅल्यू बदलत नाही किंवा चेंज होत नाही. पॉईंटला पॉईंट 10 0 जेव्हा 0 असतो तेव्हा त्याची प्लेस व्हॅल्यू कोणतीही काढायची गरज नाही. आता 100ची एक्सप्लेन करूया आपण. 5 into 100. जेव्हा डिनोमिनेटर्स नसतो तेव्हा आपण 1 घेतो. 1/100. 5 1 जा 5, 100 1 जा 100. आता जेव्हा 2 डिजिटमध्ये येतात, इथे जर 2 डिजिट असतं तर डायरेक्टली लिहिलं असतं, पण तसं 2 डिजिट येत नाही. 5ला 5 0 हे 2 डिजिटमध्ये कन्वर्ट होतं. पण जेव्हा पॉईंट येतो आणि पॉईंटच्या पुढे कोणतेही डिजिट येत नसेल तर आपण 0 लिहितो. म्हणून 0.05. ओके. तुम्ही मागील प्रॉब्लेम सेटमध्ये 37 किंवा 36 पाहिला असेल तर तिथे मी तुम्हाला डेसिमल फ्रॅक्शनचे प्लेस व्हॅल्यू कसे काढायचे ते व्यवस्थित सांगितलेलं आहे. नंबर 4 3.4. 3.4 इथे इझी आहे हे. 1 2 3 1 2 3 3.4. पॉईंटला पॉईंट 3 हा युनिट प्लेसमध्ये आहे आणि 4 हा 10th प्लेसमध्ये आहे. हा पण युनिट 3चं युनिट प्लेस व्हॅल्यू 3च येत आहे. पॉईंटला पॉईंट 4 10th म्हणजेच 10th प्लेस व्हॅल्यू काढण्यासाठी 1/10 4/1 इंटू 1/10. 4 1 जा 4, 10 1 जा 10 आणि इथे 1 डिजिटमध्ये आहे म्हणजेच 4 हा 1 डिजिटमध्ये कन्वर्ट होतो. जेव्हा पॉईंटच्या पुढे कोणताही नंबर येत नाही तेव्हा आपण 0 द्यायचा आहे. प्लेस व्हॅल्यूला जागाच नाही आहे इथे, तर इथे 0.4 लिहूयात आपण. प्लेस व्हॅल्यू मिस्टेक झालेली आहे, लक्षात घ्या. 0.4 हे प्लेस व्हॅल्यू आलेली आहे 4ची. नंबर 5 0.5 आणि 9 याची डायरेक्ट प्लेस व्हॅल्यू काढायची आहे. तुम्ही शिकलेला आहात 0ची 0. 5ची किती येईल आता 10च्या ह्याच्यामध्ये असेल तर 5ची प्लेस व्हॅल्यू असणार आहे 5 पॉईंट आणि इथे 0 म्हणजे 0.5 हे 5ची येईल आणि 9ची
9ची किती येईल, एक झिरो फक्त वाढणार आहे, 0.09. का तर इथे 2 झिरो असतात 100वरती. 100 मतलब 1वरती 2 झिरो, तर 2 डिजिटमध्ये ह्याचं कन्वर्ट होणार आहे. तर सर्वांची आपण प्लेस व्हॅल्यू काढून घेतलेली आहे. एकदा पहा.